वैसे तो अचलपुर विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय विधायक ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू सामान्य जनमानस के जननेता के रूप में सर्वत्र लोकप्रिय है। उनके पास से कोई भी गरीब, जरूरतमंद कभी निराश होकर वापस नहीं जाता। वही फिनले मिल के पास स्थित राज्य मंत्री बच्चू कडू का जनसंपर्क कार्यालय भी गरीब, सामान्य और जरूरतमंद लोगों के लिए बरसों से देवदूत रूपी कार्य करता चला आ रहा है, जहां लोगों के छोटे मोटे कामों से लेकर सरकारी योजनाओं के कामकाज बड़े पैमाने पर बड़ी आसानी से निपटा दिए जाते हैं। इस बात को लेकर अचलपुर विधानसभा क्षेत्र के नागरिकों में राज्य मंत्री कडू के प्रति काफी स्नेह और अपनेपन का भाव देखा जाता है। राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपल्या शहरातील किंवा ग्रामीण भागातील सर्वच नागरिक त्यांना दैनंदिन कामामध्ये ते शासकीय असो किंवा व्यक्तिगत कामामध्ये ज्या अडचणी येतात किंवा आरोग्यासंबंधी काही अडचणी येतात त्याच्यासाठी नेहमी आमच्या कार्यालयात येत असतात आणि आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून व माननीय राज्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केले आहे व ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे आम्ही काटेकोरपणे पालन करून त्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। त्यातून बऱ्याच नागरिकांचे 100% कामं पूर्ण होतात, त्यांचा लाभ मिळतो। त्यामुळे जे बाकीच्या नागरिकांपर्यंत हा विचार पोहोचवून याबाबत जनजागृती होतच असते। त्यामुळे नागरिकांचा इथं सतत एक येणे जाणे सुरू राहते त्या कामाच्या माध्यमातून। आता जसं राशन कार्ड असतील, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर आपल्या नगरपालिकेसंदर्भातले काही कामं असतात रस्त्यांचे किंवा स्वच्छतेसंदर्भातले नगरपालिकेचे, सार्वजनिक बांधकाम विजयाचे, शालेय आता विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबद्दल यासारखे काम होत होतं। त्यासोबतच आरोग्यासंबंधी सगळ्यात मोठं काम इथनं होतं की बा ज्या लोकांना आरोग्यासंबंधी हॉस्पिटलची माहिती नाही, कोणत्या बिमारीवर ते कुठे आपल्याला मोफत उपचार भेटू शकतो। इस जनसंपर्क कार्यालय में अचलपुर विधानसभा क्षेत्र के अचलपुर और चांदूर बाजार तहसील के नागरिक रोजाना बड़े पैमाने पर पहुंचते हैं, जिनका काम हो जाने के बाद ये लोग बच्चू कडू सहित इस कार्यालय में इन गतिविधियों को निपटाने वालों को वो दिल से दुआ देते हैं। आमच्यावाले कामं होऊन जाते, सरकारी कामासाठी आम्ही येतो, पण ते आमच्यावाले काम भाऊच्या ऑफिसमध्ये पूर्ण होऊन जाते। बाकीचे गोरगरीब जनता तेही येते, त्यांचे पण कामं होऊन जाते। आता मी ॲप्लिकेशन केलेलं आहे, ते आता होणार आहे, भाऊनं सांगितलेलं आहे तसं। वाकई में बरसों से यह अनोखी सेवा बच्चू कडू के मार्गदर्शन में जारी है। लोग बाग यह व्यवस्था आगे भी यूं ही हमेशा चलती रहे इस बात की कामना करते हैं। मागील 20 वर्षापासून आदरणीय राज्यमंत्री बच्चू कडू यांचा जनसंपर्क कार्यालय विदर्भ मिल इथे कार्यरत आहे। आपण जर पाहिलं असेल तर गोरगरिबांचे कामं ज्याला कोणी विचारत नाही, जो शेवटचा घटक आहे, वंचित आहे, त्याचं काम करण्याचं काम प्रहारच्या माध्यमातून बच्चू भाऊच्या नेतृत्वात हे कार्यालय करत असतं। आपण जर पाहिलं तर संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ असो, कामगारांच्या समस्या असो, कोणत्याही समस्या असो, तिथं आमचे ऑफिसमधील सर्व आमचे कार्यकर्ते तिथं ठेवलेले सर्व आम्ही मंडळी हे कार्यरत असतात आणि पेशंटचं काम मुख्यतः या कार्यालयातून अतिशय तत्परतेनं आम्ही करतो। 5 लाखापासून तर 50 लाखापर्यंत कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असू द्या, बच्चू भाऊ आमदार झाल्यापासून कुणाला घर गहाण ठेवण्याचं किंवा विकण्याचं काम पडू नये म्हणून ही सुद्धा एक तत्परता त्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही या 20 वर्षात दाखवली आहे। भविष्यातही कुणाला आपल्या आरोग्यासाठी घर विकता कामा नये किंवा गहाण ठेवता कामा नये यासाठी आमची पूर्ण टीम मुंबईला सुद्धा मेडिकलचं काम तेवढ्याच तत्परतेनं करते। बच्चू भाऊच्या नेतृत्वात या पद्धतीचं काम मागच्या ज्या 25 वर्षात आम्ही उभं केलं ते काम 4 वेळा आमदार राहिल्यानंतरही अखंडित आहे आणि यानंतरही सुरू राहणार आहे। हे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचं आहे। हे कार्यालय पक्षाची भूमिका मांडण्यासाठी नाही तर जनसामान्याच्या व्यथा ऐकून त्यातून त्यांचा मार्ग काढण्यासाठी आहे, एवढंच या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो। जयकुमार घिया के साथ पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपुर।